रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना दुष्काळाचा सामना करावा लागलाय। विस्तारित म्हैसाळ योजनेला 1900 आणि विस्तारित टेंभू योजनेला 7000 कोटी रुपयांचा निधी दिलाय। दुष्काळी भागातील सिंचन योजना मार्गी लावून पाणी देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय। विस्तारित योजनेतून 1 लाख एकरावरील शेती पाण्याखाली येईल। योजना पूर्ण होताच सांगली, सातारा आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्याचा दुष्काळाचा इतिहास पुसू असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। सांगलीच्या स्टेशन चौकात भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी संजय काका पाटील यांच्यासह पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार विनय कोरे, पृथ्वीराज देशमुख, राजेंद्र देशमुख, सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख, संग्रामसिंग देशमुख, सुहास बाबर, शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, प्रकाश ढंग आदी जण उपस्थित होते। उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळी आहेत। सिंचन योजनांद्वारे शेतीला पाणी देता आले। म्हैसाळ, ताकारी, टेंभू योजनेमुळे शेती पाण्याखाली आली, परंतु अनेक भागाला अद्याप पाणी मिळालेलं नाही। विस्तारित योजनेतून उर्वरित भागाला पाणी दिले जाईल। विस्तारित योजनेतून नव्याने 109 गावं जोडण्यात आली आहेत। योजना पूर्ण करून सांगलीसह सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहे। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला सातत्याने पुराचा फटका बसतो। पुराचे पाणी आपण दुष्काळी भागाला देण्यासाठी 4000 कोटींचा उपक्रम हाती घेतलाय। त्याला जागतिक बँकेने तत्वता मान्यता दिलेली आहे। शहरे पूरमुक्त होऊन दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान 10 साल ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है। स्टार्टर जेवण वाटून घेऊ नका, थाळी येणार आहे, ती सांगलीच्या वाटेला येऊ द्या। गल्लीतील ही निवडणूक नाही तर दिल्लीतील निवडणूक आहे, त्यामुळे दुर्लक्ष करू नका असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले। हमारे पास भी पैलवान ही है, संजय काका हे हॅट्रिक नक्की करतील, फक्त तुम्ही आता किती विक्रम करणार ते ठरवा असे सांगत भाषणाला सुरुवात करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला। वसंतदादांनी कारखाने काढले आणि तुम्ही दुसऱ्याला चालवायला दिले। तुमच्यात धमक नसल्याने कारखाना बँकेचं वाटोळं केलं। कारखाना चालवायला येत नाही आणि खासदार व्हायला चाललेत असे टीकास्त्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत सोडले। सांगलीतील खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात त्यांनी विशाल पाटील यांच्यावर टीका केली। यावेळी बोलताना अजितदादा म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठा साखर कारखाना स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी उभा केला आणि सर्वात उत्तम आणि आदर्शवत तो चालवला। आम्ही देखील साखर कारखाने चालवतो। महाराष्ट्रात फिरत असताना आम्ही त्या काळी सांगलीच्या कारखान्याचे उदाहरण देतो, पण सध्या कारखाना बँकांची स्थिती काय आहे? अरे रे वा पठ्ठ्या, साधा कारखाना चालवता येत नाही आणि खासदार व्हायला निघालाय। नुसतं ओरडून चालत नाही तर काम करावं लागतं असा सवाल करत अजित पवार यांनी विशाल पाटील यांना टार्गेट केलं। कारखाना बँकेचे वाटोळे कोणी केलं? तुम्हाला कारखाना चालवता येत नाही आणि खासदार बनायला निघालाय असे टीकास्त्रही सोडले। अजित पवारांच्या टीकेनंतर विशाल पाटील काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सर्वत्र धामधूम सुरू आहे। महायुतीच्या प्रचारासाठी आज देवेंद्र फडणवीस हे सांगलीमध्ये आले असताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। सांगलीला फडणवीस अजित पवारांसह हेलिकॉप्टरने आले होते। हे दोघे कोल्हापूर विमानतळावर येणार असल्याचे कळताच भिडे यांनी तिथे उपस्थिती लावली। फडणवीस हेलिकॉप्टरमधून उतरल्यावर भिडेंनी त्यांची भेट घेतली। काही वेळ चर्चा झाल्यानंतर फडणवीस इथून निघाले। यावेळी भिडे फडणवीसांच्या कानात काहीतरी सांगत होते। ही चर्चा नेमकी काय झाली हे समजू शकलं नाहीये। या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। सांगलीच्या दौऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे हेलिकॉप्टरने कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले। यावेळी विमानतळावर संभाजी भिडे गुरुजी उपस्थित होते। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3100 रुपयाच्या आत साखर विकायची नाही असा FRPचा कायदा केला। साखर कारखानदारांचे 10,000 कोटी रुपये माफ केले। शेतीसाठी ठिबक सिंचन आणि खतांच्या किमती कमी करण्यासाठी भर दिलाय। मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले की देशात नाही तर जगात रेकॉर्ड होईल। जगाची आपल्याकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत नाही। आपल्याला 400 पारचा आकडा पार करायचा। यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना शिराळा विधानसभा मतदारसंघात मताधिक्य द्या असे आवाहन उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले।
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ एलूर आणि चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला। यावेळी ते बोलत होते। यावेळी सदाभाऊ खोत, निवेदिता माने, राहुल महाडिक, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती। मंत्री पाटील म्हणाले, राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांचे हात बळकट करा व धैर्यशील माने यांना मतदारसंघात मताधिक्य द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले। ज्यांनी 2 दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज भरला ते बाळ लहान असल्यापासून मी त्याला बघतोय। राजकारणात परिपक्व नसलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघतोय। मी विजयाचे हॅट्रिक करेन याबाबत मला विश्वास आहे। लोक माझ्यासोबत असल्याचे खासदार संजय काका पाटील यांनी सांगितले। खासदार संजय काका पाटील यांनी सलग तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीचा सांगलीत मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यात संजय काका पाटलांनी शक्ती प्रदर्शन केले। यावेळी बोलताना संजय काका म्हणाले, ताकारी, म्हैसाळ, टेंभूसारख्या योजनेला मी मोठा निधी आणू शकलो। पाणी, रस्ते यावर मोठे काम करता आलेलं आहे। ड्रायपोर्ट आणि MIDC उडान 2 योजनेतून विमानतळ यासाठी मी प्रयत्न करणार आहे। माझ्या वडिलांनी पहिल्यांदा फायरिंग करून एन्काउंटर केले। ज्यांचा एन्काउंटर झाला त्यांच्या चिथेवर अनेकांनी शपथ घेऊन मला मारण्याच्या शपथा घेतल्या होत्या। त्यावेळी मी 15 वर्षांचा होतो। यावेळी माझं काही बिघडू शकलं नाही, तर आज तर माझ्यावर प्रचंड प्रेम करणारी माणसे आहेत। गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीचं वातावरण तापत नव्हते। आपली निवडणूक सोपी आहे। 2 दिवसांपूर्वी इथे अपक्ष उमेदवारी अर्ज भरला ते बाळ लहान असल्यापासून मी त्याला बघतोय। राजकारणात परिपक्व नसलेलं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघतोय। त्यांनी मोठ्या घोषणाही केल्या व लग्न केल्या। काही पोरांना कारखान्याची बाटली पाजून ओरडायला लावलं, पण मी विजयाची हॅट्रिक करेन याबाबत मला विश्वास असल्याचं संजय काका पाटलांनी सांगितलंय। महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी शक्ती प्रदर्शनाने मी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी दिली आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील, काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील, डॉक्टर विश्वजित कदम यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते राहणार आहेत। महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना अधिक ताकदीने कामाला लागली। आघाडीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पक्षही ताकदीने साथ देत आहे। अर्ज भरण्यासाठी काँग्रेसचेही सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी दुपारी 10 वाजता स्टेशन चौक ते मारुती चौक अशी रॅली काढली जाणार आहे। मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। स्टेशन चौकातील महात्मा गांधी, वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्फूर्तीस्थळास अभिवादन करून या रॅलीस सुरुवात होणार आहे, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलंय। महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे सतेज पाटील, विश्वजित कदम, विक्रमसिंग सावंत, अरुण लाड, मानसिंगराव नाईक, सुमनताई पाटील, रोहित पाटील, पृथ्वीराज पाटील, संजय बजाज, अनिताताई सगरे आदी जण उपस्थित राहणार असल्याचे चंद्रहार पाटील यांनी सांगितले। सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 4थ्या दिवशी आज 9 उमेदवारांनी 11 अर्ज दाखल केलेत। खासदार संजय काका पाटील यांनी भाजपातर्फे 2 तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। याशिवाय अन्य उमेदवारांनीही अर्ज भरलेत। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवार शेवटचा दिवस असून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे। लोकसभेसाठी 3ऱ्या टप्प्यात मतदान होत आहे। 12 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरल्यास सुरुवात झाली आहे। यापूर्वी 6 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। गुरुवारी खासदार संजय काका पाटील यांनी भाजपकडून 2 उमेदवारी अर्ज दाखल केले, तर स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष खराडे यांनी अपक्ष, तर पांडुरंग भोसले यांनी भारतीय जवान किसान पार्टी, आनंदा नलगे यांनी बळीराजा पार्टी, सुवर्णा सुधाकर गायकवाड यांनी MIM, डॉक्टर आकाश भटकर जनता दल, सेक्युलर तर्फे 1 आणि अपक्ष, अजित खंदारे, नानासो बंडगर आणि रवींद्र सोलनकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेत। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या शेवटची मुदत आहे। महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे चंद्रहार पाटील हे अर्ज दाखल करणार आहेत। दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्जांचं वितरण आणि स्वीकृती सुरू राहणार आहे। त्यामुळे शेवटच्या दिवशी जादा अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे। 20 एप्रिल रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे, तर 22 एप्रिल रोजी ते मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। मतदान मंगळवारी 7 मे रोजी होणार आहे। सांगली लोकसभेच्या जागेवरून शिवसेना उभाटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुणे येथील महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत विश्वजित कदम यांना टोमणा मारला। यावर विश्वजित कदम यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले। माझी पहिली निष्ठा काँग्रेस पक्षाशी आणि मग महाविकास आघाडीशी, त्यामुळे कुटुंबातील एखादा व्यक्ती नाराज असेल तर त्यांची नाराजी ही दूर करणं माझं कर्तव्य असल्याची टोलेबाजी विश्वजित कदम महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांसमोर केली आहे।
महाविकास आघाडीची जाहीर सभा गुरुवारी पुणे येथे पार पडली। या सभेत सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेसचे विश्वजित कदम आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यात टोलेबाजी झाली। प्रथम भाषणात सुषमा अंधारे यांनी व्यासपीठावरच असलेल्या विश्वजित कदम यांना साथ घातली। यावेळी त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगलीचा तिढा सोडवण्याची विनंती केली। विश्वजित कदम यांनी देखील यावर जोरदार बॅटिंग केली आहे। सुषमा अंधारे यांनी केलेल्या विनंतीचा मुद्दा पकडत विश्वजित कदम यांनीही उत्तर दिलं। ते म्हणाले की सुषमाताई, तुम्ही म्हणाले चिडू नका, माझी पहिली निष्ठा काँग्रेस पक्षाशी आणि मग महाविकास आघाडी बरोबर आहे। त्यामुळे कुटुंबातील एखादा व्यक्ती नाराज असेल तर त्याची नाराजी दूर करणं हे माझं कर्तव्य आहे। त्यामुळे ज्येष्ठांनी देखील समजूत काढणं आवश्यक असल्याचं मत विश्वजित कदम यांनी व्यक्त केलंय।